वेदुसंपन्न होय आपुल्या ठाई, परी कृपणू ऐसा आन नाही, जो कानी लागला तिही वर्णाच्याची. म्हणून सर्वांसाठी भेदाभेदाच्या अतीत असलेलं हे गीताभाष्य ही श्री ज्ञानदेवांची प्रतिज्ञा आहे. पण ज्ञानदेव जसे महान संत होते तसेच महान कवीही होते. किंबहुना कवित्व, संतत्व आणि विद्वत्व यांचा त्रिवेणी संगम त्यांच्या प्रतिभेत झाला होता. म्हणून रचिला पाया हे खरं असलं तरी तो पाया दगडाविटांचा नाही, तर हिऱ्यामाणकांचा आहे. गीतेतील तत्वज्ञानाची उकल करताना त्यांचं कवित्वाचं भान कधीही सुटत नाही. आणि म्हणून तत्वज्ञान आणि काव्य यांचा सुंदर मेळ ज्ञानेश्वरीत प्रगट झाला आहे. या विधानाचं प्रत्यंतर ज्ञानेश्वरीच्या प्रारंभिक नमनातच आपल्याला येतं. नमन आहे